गजर, भस्माची उधळण, नंदी, गण आणि देवी देवतांच्या साक्षीने वाजत गाजत काढलेली शिवाची वरात अशा भक्तिमय वातावरणात शिवपार्वती विवाह सोहळा रंगलाय। शिवभक्तांनी यावेळी पुष्पवृष्टी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला। हर हर महादेवच्या जयघोषात झालेला भक्तीने भारलेला हा विवाह सोहळा पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरलाय। शिवाजीनगरमधील रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र महोत्सवात शिवपार्वती विवाह सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते उपस्थित होते। मिरवणुकीत समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन झाले। श्री जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक आली। हनुमंत बहिरट म्हणाले, शिव आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण मानला जातो। हा विवाह केवळ दैवी प्रेमाचे प्रतीक नसून भक्तांसाठीही एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देणारा आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। संगमनेर येथील आघोरी आखाड्यातील कलाकारांनी शिवपार्वती विवाह सोहळा सादर केला। महाशिवरात्रीनिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते। यामध्ये ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कार्तिकी गायकवाड आणि कलाकारांनी गायन सेवा दिली। श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं आयोजित महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज संगमनेर येथील आघोरी आखाड्याचे सर्व कलाकार, त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठानच्या 100 ढोल ताशा वादक पथकाने या मिरवणूक होती आहे आणि या मिरवणुकीमध्ये शंकर पार्वती यांचा विवाह मंदिरामध्ये काही वेळानंतर होणार आहे। रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं हा संगीत महोत्सव 2 वर्षापूर्वीपासून सुरू झालेला आहे। संगीत महोत्सवामध्ये याची सुरुवात ही उषाताई मंगेशकर यांच्या सुस्वर गायनाने झाली, त्याचबरोबर कार्तिकी गायकवाड यांचं गायन झालं आणि आज ही शोभायात्रा आहे ज्यामध्ये शंकर पार्वती यांची ही मिरवणूक असून या मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचं पथक आणि त्याचबरोबर या संगमनेर येथील आघोरी आखाड्याचे सगळे कलाकार सहभागी आहेत, जे आता संपूर्ण भारताचं अट्रॅक्शन आहे। आणि यामध्ये मंदिरात गेल्यानंतर याच्याच शंकर पार्वती शुभविवाह या ठिकाणी आयोजित होणार आहे। रुद्रेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आपण संगीत महोत्सव सुरू करतोय। तर यावर्षी गेल्या वर्षी आपण मंदिराची स्थापना केल्यावेळेस त्यावेळेस आपण शंकराचार्यांची मिरवणूक काढली आणि त्यावेळेस आपण ठरवलं की दरवर्षी आपण शंकर महाराजांची मिरवणूक काढली पाहिजे आणि त्या शिवरात्रीच्या पूर्व संध्येला काढायचं ठरलं। त्यामुळे मिरवणुकीचं आपण आयोजन केलेले आणि आज हा सांगता होईल संगीत महोत्सव।